आज या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला भेटायला आलेत. मी फेस्टिवल कमिटीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं अगदी मनापासून स्वागत करतो. महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी, आपल्या ओळखीचे आपल्याला माहीत असलेले अनेक सिने कलाकार, मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी नावलौकिक मिळवला आहे, अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या भूमिका करून, अनेक वेगवेगळ्या कथा लिहून, दिग्दर्शित करून अनेक सिनेमे आपल्यापर्यंत पोहोचवलेत. आपल्याला ही सगळी मंडळी नावानी चेहऱ्यानी अगदी मनापासून माहिती आहेत. या सगळ्यांचे विचारही आपल्याला ऐकायचे आहेत. मी औपचारिकपणे या सोहळ्याची सुरुवात झाली असं जाहीर करतो आणि मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण समोर आसनस्थ व्हावं. मी म्हणालो त्याप्रमाणे कुठलाही कार्यक्रम, कुठलाही फिल्म फेस्टिवल किंवा इतरही कुठला मोठा सोहळा साजरा होण्याकरता अनेक हातांची मदत लागते. त्याच काही हातांना आज कृतज्ञता म्हणून आपण मंचावरती बोलवून आपल्या बाजूने त्यांचं कौतुक करणार आहोत. मी अल्ट्रा केअर ग्रुपचे फाउंडर श्री गोरख कातुरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि मी फिल्म फेस्टिवल ऑर्गनायझिंग कमिटीचे दत्ता गुंड यांना विनंती करतो की त्यांनी गोरख सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. मी फेस्टिवलचे बेवरेज पार्टनर माउंट एजचे श्री सोमनाथ शितोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. मी श्री किरणजी गायकवाड विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी सोमनाथ शितोळे साहेबांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. मी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. मी माननीय श्री पंकजी पाटील उपायुक्त क्रीडा व सांस्कृतिक विभाग पिंपरी चिंचवड महापालिका यांना विनंती करतो की त्यांनी पांडुरंग भोसले सरांचा सत्कार करावा. मनापासून धन्यवाद सर. पुण्याचे मराठवाडा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर निकम यांच्या वतीनं मी पत्रकारिता विभागाच्या डॉक्टर नूतन काणेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं
आणि मी फेस्टिवल ऑर्गनायझिंग कमिटीच्या श्रुती शेंबेकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी नूतन मॅडमचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. या महोत्सवामध्ये 100पेक्षा जास्त सिनेमे गेल्या 3 दिवसामध्ये दाखवले गेले. काही सिनेमे पहिल्यांदाच या महोत्सवामधनं आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले होते. या चित्रपट महोत्सवाची जी ज्युरी आहे यांच्यासाठी देखील हा महोत्सव अतिशय महत्त्वाचा ठरला. इतक्या सिनेमांचं समीक्षण करणं, इतक्या सिनेमांना वेगवेगळ्या कलागुणांवर आधारित मार्क्स देणं आणि त्याच्यानंतर त्यातला पहिला कोण दुसरा कोण हे ठरवणं हे अत्यंत जिकिरीचं काम असतं. मी फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीजना मंचावरती यायचं आमंत्रण देतो. आपल्यासोबत आहेत नरेंद्र बांडबे. नरेंद्र बांडबे is an Indian film critic, curator and festival strategist based in Mumbai, an international voting member of the Golden Globe Award since 2022. He is also part of FIPRESCI, International Federation of Film Critics, and contributes widely to global film criticism. He has served on juries at major festivals including Busan 2025 and Kerala 2022, and regularly attends leading festivals such as Rotterdam, Berlinale, Cannes, and Busan. Author of the book Kubrick, Bandabe is recognized for his deep knowledge of world cinema and contemporary filmmaking. Let's invite him with a huge round of applause. Next we have Shrikant Agwane sir, alumnus of SRFTI Kolkata, post-graduation diploma in film direction and screenplay writing. He expresses himself through documentaries, short experimental films and video art. Participated in artists in residency in Austria, Germany and Colombia. Received film fellowship grants along with filmmaking. He has also taught at FTII and MIT ADT University, currently based in Mumbai and Pune. Let's welcome him with a huge round of applause. Next we have Mudit Singhal sir. Mudit Singhal is a filmmaker and a theatre director in Mumbai. His latest short film, Yes Sir, went to 41 film festivals in India and abroad and won 11 awards. He has been on the selection panel for Chennai International Documentary and Short Film Festival 2025 and Waterfront India Film Festival, acting in a few of them. He is currently working on his first documentary and pitching 2 feature-length fiction film scripts to production houses. Let's invite him with a huge round of applause. We have with us gorgeous Pallavi Singhal ma'am. Pallavi Singhal is an editing graduate of Satyajit Ray Film and Television Institute with a practice spanning fiction and non-fiction cinema. Her edited works have been screened and recognized across Indian and international film festivals. She received the Best Editor Award 2019 for the short film Noore. Her work, Video Karan, was screened at the 54th International Film Festival, Rotterdam, as a part of focus program on video sculpture. She has also worked as an associate editor on the feature film Tare Zameen Par. Pallavi has conducted workshop on film editing and cinematic form at institutions including TISS Mumbai and MIT Pune. Her interdisciplinary interests include visual art, dance, theatre, yoga and natural healing. Let's give a huge round of applause to Pallavi ma'am. Over to you, sir. थँक्यू स्नेहा. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही कृपया मंचावरच राहा. तुम्ही समीक्षा केलेले, तुम्ही बघितलेले सगळे सिनेमे प्रेक्षकांनी गेल्या 2-3 दिवसांपासून बघितले आहेत आणि त्यानंतर कुठला सिनेमा तुमच्या आवडीला उतरला आहे, कुठला सिनेमा सगळ्या पद्धतीच्या कलागुणांनी भरून आहे, हे सगळं जाणून घ्यायची आम्हाला देखील उत्सुकता आहे. याच्यानंतर मी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर माननीय शर्मिलाताई बाबर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. बरोबरीने मी क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलासजी कुटे यांना देखील विनंती करतो त्यांनीही मंचावर यावं. महापालिकेचे क्रीडा आणि सांस्कृतिक उपायुक्त पंकजजी पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. प्रियांकाताई कुदळे नगरसेविका यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. आणि महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरणजी गायकवाड यांना देखील मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. मी पिंपरी चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या कमिटी मेंबर्सना विनंती करतो की त्यांनी महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करावा. मी दत्ता गुंड सरांना विनंती करतो की त्यांनी शर्मिलाताई बाबर उपमहापौर पुणे महापालिका यांचा सत्कार करावा. उपमहापौर पिंपरी चिंचवड यांचा सत्कार करावा. मी डॉक्टर विश्वास शेंबेकर यांना विनंती करतो त्यांनी कैलासजी कुटे यांचा सत्कार करावा. मी श्रुती शेंबेकर यांना विनंती करतो त्यांनी प्रियांकाताई कुदळे यांचा सत्कार करावा. मी फेस्टिवल कमिटीचे जय भोसले यांना विनंती करतो त्यांनी पंकजजी पाटील यांचा सत्कार करावा. मी दत्ता गुंड यांना विनंती करतो त्यांनी किरणजी गायकवाड यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर आजच्या महोत्सवाला आपल्याला लाभलेले चित्रपटसृष्टीतले काही चेहरे, काही कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांना आपण मंचावरती बोलवणार आहोत. मी सर्वप्रथम मंचावर आमंत्रित करतो नितीन वैद्य, निर्माते. कृपया आपण मंचावर यावं. आणि मी आपल्या शहराच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांना विनंती करतो त्यांनी नितीनजी वैद्य यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. मी प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत यादव यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. मी आपल्या शहराच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांना विनंती करतो त्यांनी श्रीकांतजी यादव यांचा सत्कार करावा. मनापासून धन्यवाद सर. मी प्रसिद्ध दिग्दर्शक तेजस देऊसकर यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. मी महापालिकेच्या वतीने कैलासजी कुटे यांना विनंती करतो त्यांनी तेजस सरांचा सत्कार करावा.
धन्यवाद सर. हिंदी चित्रपटसृष्टी आणि थिएटरमधून आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले प्रसिद्ध कलाकार इनाम उल हक आज आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. मी पंकजजी पाटील यांना विनंती करतो त्यांनी इनाम उल हक यांचा सत्कार करावा. एअरलिफ्ट, हॉलिडे याच्या बरोबरीने अनेक मोठमोठ्या सिनेमांमध्ये आपण इनाम उल हक सरांना बघितलेलं आहे. सर, आम्ही तुमच्या कामाचे फॅन आहोत. यानंतर मी रोहन कलावडे यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यावं. गेल्या काही काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टीला एक अतिशय संवेदनशील आणि उत्तम सिनेमा देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये रोहन कलावडे हे नाव खूप पुढे आहे. साबर बोंड हा मराठी सिनेमा सनडान्स फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झाला आणि जागतिक पातळीवरती पुन्हा एकदा मराठी सिनेमाची सिनेरसिकांनी दखल घेतली. मी कैलासजी कुटे यांना विनंती करतो त्यांनी रोहनचा सत्कार करावा. धन्यवाद सर. मी फेस्टिवल कमिटीच्या वतीने डॉक्टर विश्वास शेंबेकर यांना विनंती करतो त्यांनी आपल्या ज्युरीचा सत्कार करावा. श्री नरेंद्र बांडबे, श्री श्रीकांत अगवणे, मी महोत्सव कमिटीच्या वतीने दत्तागुंड सरांना विनंती करतो त्यांनी मुदित सिंगल यांचा सत्कार करावा. मी दत्ता सरांना विनंती करतो त्यांनी पल्लवी सिंगल मॅमचा सत्कार करावा. मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी मंचाच्या समोर आसनस्थ व्हावं. बंधू भगिनींनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे जे व्हॉलंटियर्स राहिलेले होते त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि संयोजन समितीला विनंती की या व्हॉलंटियर्सना त्यांचा सन्मान सत्कार हा करावा. पार्थ गायकवाड.
आदरणीय किरण गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी या आमच्या व्हॉलंटियर्सचा दुसरं आमचं रत्न आहे योगेश वांगणे. विशेष सांगायचं म्हणजे हे सुद्धा दत्ता गुंडे यांचे सज्जन भाचे आहेत. रोहन कदम, आणि आत्तापर्यंत सुंदर सूत्रसंचालन करणारे चैतन्य कुलकर्णी. यानंतरचे सूत्र व्यासपीठाचे पुन्हा तोच डायलॉग माझे मित्र चैतन्य कुलकर्णी यांच्याकडे मी सुपूर्द करतोय. चैतन्य. धन्यवाद सर. यानंतर आपण वळणार आहोत ह्या फेस्टिवलच्या अजून एका सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, आणि ती गोष्ट म्हणजे पुरस्कार. मी जशी नावं अनाऊन्स करत जाईन तसं कृपया आपल्यामधले जे फिल्म मेकर्स आहेत त्यांनी पुढे यावं आणि पुरस्कार स्वीकारावा, ही सगळ्यांना अगदी नम्र विनंती. पहिला पुरस्कार आहे व्हिडिओ सॉन्ग या कॅटेगरीमधला, आणि पुरस्कार मिळाला आहे हायड्रोजन या व्हिडिओ सॉन्गला. मी हायड्रोजनच्या मेकर्सना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावरती यावं. मी गोरख काटुरे सरांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन हायड्रोजन या मेकर्सचा सत्कार करावा. हायड्रोजनच्या संघाच्या वतीने कोणी प्रतिनिधी असल्यास त्यांनी कृपया पुढे यावं. धन्यवाद. व्हिडिओ सॉन्ग कॅटेगरीमधला दुसरा पुरस्कार मिस्ड डे. दुसरा पुरस्कार मिस्ड डे. जोरदार टाळ्यांनी आपण कलाकारांचं अभिनंदन करूया. मनापासून धन्यवाद सर. आणि व्हिडिओ सॉन्ग पुढचा पुरस्कार मिळाला आहे गणपती तू सर्वश्रेष्ठ. मी किरण गायकवाड सरांना विनंती करतो त्यांनी गणपती तू सर्वश्रेष्ठ या संघाचा, त्यांच्या मेकर्सचा पुरस्कार स्वीकारावा. यानंतरचा पुरस्कार आहे बेस्ट ॲनिमेशन फिल्म.
यानंतरचा पुरस्कार आहे बेस्ट ॲनिमेशन फिल्म द वेट वॉल, डिरेक्टर अभिलाषा भारतीय. मी कैलाशजी कुटे सरांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन द वेट वॉलच्या डिरेक्टरचा सत्कार करावा. द वेट वॉल संघामधलं त्यांचे प्रतिनिधी कोणी उपस्थित आहेत का आपला पुरस्कार स्वीकारायला? द वेट वॉल, डिरेक्टर अभिलाषा भारतीय. संघाचे प्रतिनिधी असल्यास त्यांनी मंचावर येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. नंतरचा पुरस्कार आहे बेस्ट 60 सेकंड फिल्म. मी कैलाशजींना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावरतीच थांबावं. हा पुरस्कार जातोय अ हाफ ऑफ हाफ हार्टेड या सिनेमाचे कोणी प्रतिनिधी, तंत्रज्ञ कोणी उपस्थित असल्यास त्यांनी कृपया मंचावर येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. अ हाफ ऑफ हाफ हार्टेड. मी माननीय ज्युरी मेंबर्सना देखील आता मंचावर येण्याची विनंती करतो. या पुढच्या पुरस्कारांचं ज्युरी स्टेटमेंट त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे. मी चारही ज्युरीजना मंचावर यायची विनंती करतो. किरण सर, कैलास सर, धन्यवाद. बोलतात. यानंतरचा पुरस्कार आहे डॉक्युमेंटरी विभागामधला आणि हा पुरस्कार जातोय ज्युरी मेन्शन डॉक्युमेंटरी फिल्म लॉस्ट सॉन्ग ऑफ सुंदरी, डिरेक्टर सुदर्शन सावंत. या फिल्मचे कोणी प्रतिनिधी, मेकर्स असतील कृपया मंचावर या. Hello, check. I'll read out the citation for this award. Against the backdrop of a rapidly changing Mumbai, this documentary delicately captures a community bound to the sea that is slowly disappearing. Through memory, myth, and lived experience, the film honors the Koli community and reminds us that while progress may be inevitable, it should never come at the cost of relationships and collective identity. The award for the best jury mentioned documentary film goes to Lost Songs of Sundari, directed by Sudarshan Sarjarao Sawant. Yeah. If there's any representative of the film, please come and collect the award. धन्यवाद सर. या पुढचा पुरस्कार आहे बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म. This documentary deeply moved the jury with its emotional honesty and visual beauty. Through an intimate journey of companionship, loss, and resilience, the film sensitively reveals the inseparable bond between humans, animals, and nature. In a quiet yet powerful way, it reminds us that choosing between love and fear is the true measure of courage. The award for the best documentary film goes to Oslo, A Tale of Promise, directed by Isha Pungalia. I request the representative of the film to come and collect the award. धन्यवाद सर. मी माननीय गोरखजी कातुरे यांना विनंती करतो त्यांनी कृपया पुढचे पुरस्कार देण्यासाठी मंचावर यावं. So we'll now have the award for the best, for short films, and we'll start with the technical awards. I'll read out the citation. Should I? Yeah.
So this is the award for the best production design for crafting a beautiful imagery by using resources organic to the locale depicted in the film. The award for the best production design goes to Neha Kanikar for the short film Keki. Can somebody from please come and collect the award? Congratulations. धन्यवाद सर. मान्यवरांचे आभार. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण आसनस्थ व्हावं. मी चित्रपट निर्माते नितीनजी वैद्य आणि दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी कृपया मंचावर यावं. So, shall I go ahead? Yes. So the next award for Best Sound Design for creating a playful soundscape that actualizes the story world of the film. The award for the Best Sound Design goes to Anish Basu for the film The Alter Echo. मनापासून धन्यवाद सर. The next award is for Best Editing. So award for Best Editing for short film. For skillful binding of the narrative and maintaining the pace and rhythm to enhance its storytelling, the award for Best Editing goes to Jageshwar Dhobre, film Keki. फिल्म केकी च्या युनिट मेंबर्सपैकी कोणीतरी कृपया मंचावर यावं. मनापासून धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार आहे बेस्ट स्क्रीन प्ले. So this is the award for the best screenplay, short film, for its skillful blending of various elements like folklore, contemporary socio-political issue, personal crisis, and a recurring motive that becomes the symbol of courage for the protagonist, all of which is carved brilliantly into a short film format. The award for the best screenplay goes to Sainath Ganuward for the film A Story Carved on a Tree. Congratulations. Can somebody from the film please come and collect? धन्यवाद सर. मी सोमनाथजी शितोळे यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. मान्यवरांचे आभार. मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. सोमनाथजी शितोळे. पुढचा पुरस्कार बेस्ट फीमेल ॲक्टर. Award for the Best Female Actor for a competent portrayal of a character who goes through a wide range of emotions. The award for the Best Female Actor goes to Mithali Hiremat for the film Roses Are.
मिताली, आपण जोरदार टाळ्या वाजवून विजेत्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. पुढचा अवॉर्ड आहे बेस्ट सिनेमॅटोग्राफी. So citation is for creating a visually enriching image and enhancing the depth of the narrative through the grand depiction of a human-animal ecosystem that is gradually deteriorating. The award for the best cinematography goes to Prathamesh Rangole, film Keki. धन्यवाद सर. मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. यानंतर मी प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत यादव आणि प्रसिद्ध अभिनेते इनाम उल हक यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं आणि पुढील विजेत्यांना पुरस्कार द्यावा. पुढचा पुरस्कार आहे बेस्ट मेल ॲक्टर. So for the best male actor, there are actually two awardees. We couldn't divide between the two, so we decided to give an award to both these actors for a nuanced portrayal and sensitive handling of the characters in their respective story worlds. This award for the best male actor goes to Mr. Dulal Roy for the film Martya, and jointly to Pranav Joshi for the film Cards. Someone from the film, yeah. मी तेजश्री देवस्कर यांना विनंती करतो त्यांनी कृपया पुन्हा एकदा मंचावर यावं. पुढचा पुरस्कार आहे बेस्ट डिरेक्टर. Award for Best Director for nuanced handling of all the characters in the film, a great visualization of story world, creating a complete cinematic experience and addressing a political issue without being didactic. The award for the Best Director goes to Sainath Ganowad for the film A Story Carved on a Tree. Congratulations. धन्यवाद सर. मी प्रियंकाताई कुदळे यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. शिवाय मी डॉक्टर पांडुरंग भोसले सर यांना देखील विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. This year we have announced 2 jury mention awards. So first jury mention is the film in a single take addresses the lack of empathy, something that the world is grappling with today. For its experimental style without deviating from its political stand, the jury mention award goes to the Palestine film Fin, and award goes to Ward Kayal. The director is Ward Kayal.
Second jury mention, second award. The film is a story through the eyes of two school-going friends finding comfort and safety for a dreaded ghost in the wake of communal rites. For reassuring hope in a universal brotherhood in today's times, the jury mention award goes to Piyush Bhoot and Abol Wankhede for film Chakri. मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. मी पंकजजी पाटील यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. या पुढचा अवॉर्ड आहे ऑडियन्स चॉईस अवॉर्ड. या वर्षीचा ऑडियन्स चॉईस अवॉर्ड जातोय अलमारी का आचार डायरेक्टर राकेश रावत. जोरदार टाळ्यांनी आपण राकेश रावत यांचं स्वागत करूया. त्यांची अलमारी का आचार ही फिल्म या वर्षीची ऑडियन्स चॉईस विजेती फिल्म आहे. धन्यवाद सर. आता मी या शहराच्या माननीय उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं आणि पुढील पुरस्कार प्रदान करावेत. बरोबर मी कैलासजी कुटे यांना देखील विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. कैलासजी. या पुढचा अवॉर्ड आहे डायरेक्टर्स विजन अवॉर्ड. Yeah, I'll read out the citation. Award for the best director's vision. This film is a story of a young girl challenging stereotypical gender roles by shouldering the responsibility of her father's occupation. For envisioning social change through a young girl in a realistic portrayal of a family in an Indian village, the award for director's vision goes to Aniket Farande for the film Dara. Congratulations. मी दिग्दर्शक तेजस देऊसकर आणि उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांना विनंती करतो त्यांनी डायरेक्टर्स विजन अवॉर्ड प्रदान करावा. धन्यवाद. यानंतर या वर्षीचा युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार 2026 पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदान केला जातोय. दिग्दर्शक माननीय श्री रोहन परशुराम कानवडे यांना आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया.
मी उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांना विनंती करतो त्यांनी या वर्षीचा युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक रोहन कानवडे यांना प्रदान करावा. शाल आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आम्हास अत्यंत आनंद, अभिमान आणि समाधान वाटते की साबर बोंड या चित्रपटाचे दिग्दर्शक माननीय श्री रोहन परशुराम कानवडे यांना पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 तर्फे युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. चित्रपट क्षेत्रात आपल्या सृजनशील दृष्टिकोनातून, संवेदनशील विषयाच्या प्रभावी मांडणीद्वारे आणि उच्च दर्जाच्या कलात्मकतेमुळे आपण अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. साबरबोंड या चित्रपटाच्या माध्यमातून आपण केवळ उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शनाचं दर्शन घडवलं नाही, तर सामाजिक जाणीव, मानवी मूल्य आणि वास्तववादी कथनशैली याचा सुंदर संगम साकारला आहे. आपल्या कार्यातून तरुण पिढीला नवी दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास लाभला आहे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे याची जाणीव आपण आपल्या कलाकृतीतून प्रभावीपणे करून दिली आहे. आपल्या कल्पकतेनं, चिकाटीनं आणि समर्पण भावनेनं मराठी तसेच भारतीय चित्रपटसृष्टी सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे. चित्रपटसृष्टीतील आपल्या उल्लेखनीय योगदानाची, कलात्मकतेची आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची दखल घेऊन हा सन्मान आपणास अर्पण करण्यात येत आहे. आपल्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. आपण भविष्यातही नवनवीन दर्जेदार आणि प्रेरणादायी कलाकृती निर्माण करून चित्रपटसृष्टीचा गौरव वाढवावा हीच सदिच्छा. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहन कानवडे. जोरदार टाळ्यांनी आपण रोहनचं कौतुक करूया. यानंतरचे पुरस्कार मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण मंचावरच थांबावं. यानंतरचा पुरस्कार आहे थर्ड बेस्ट शॉर्ट फिल्म, पिंपरी चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, सिल्वर. So, award for the best silver PCIFF short film. This film is a story of a hearing impaired man on the verge of losing his hearing ability, consciously collecting memories of sounds. For its amazing cinematic portrayal of a hearing impaired man trying to hear his inner voice and making sense of the cacophonic world around him, the third best short film award goes to the film The Alter Echo, directed by Santanu Biswas. Congratulations. शंतनू बिश्वास. Congratulations. जोरदार टाळ्यांनी आपण शंतनूचं अभिनंदन करूया. यानंतर मी चित्रपट निर्माते नितीनजी वैद्य, गोरख कातुरे आणि सोमनाथजी शितोळे या सगळ्यांना विनंती करतो आपण कृपया मंचावर यावं. या पुढचा पुरस्कार आहे सेकंड बेस्ट शॉर्ट फिल्म, गोल्डन. Citation goes, this film is a story of linguistic imperialism, cutting away a tribal kid from his roots through a rote learning an English poem, for reassuring hope beautifully by employing poetry to express rebellion and reconnecting with indigenous culture. The award for the second best short film goes to film The Voice of Old, directed by Adesh Dhage. जोरदार टाळ्यांनी आपण आदेश धागेचं स्वागत करूया. सेकंड बेस्ट शॉर्ट फिल्म, द व्हॉइस ऑफ गोल्ड.
मनापासून धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार आहे फर्स्ट बेस्ट शॉर्ट फिल्म डायमंड. I'd like to say one thing before I announce the final award for short films, that we had a hard time actually deciding these awards for short films. Every film that has been screened deserves to be screened, deserves to be watched, and it's not that these films, the other films that have not won the awards, aren't award worthy. They definitely are worthy of whatever recognition that they can get. And nobody should feel that they are inferior to the other films that have been awarded, but it's just that some films do well in particular departments, and that needs to be recognized, and that was our effort, and that is why we decided on these awards. So now I'll announce the award for the best short film for PCIF 2026. This film is a story of a teenage girl finding courage through fragmented images in her dreams to stand up against the conformist world around her, and making her realize that her fighting spirit has a legacy in her ancestors. For its cinematic expression of contemporary world merged with folklore without losing its political sharpness, the Best Short Film Award goes to A Story Carved on a Tree, producer Mayur Deshmukh and director Sainath Kanavar. I'd request Mayur and the team to come on stage. जोरदार टाळ्यांनी आपण या वर्षीच्या फर्स्ट बेस्ट शॉर्ट फिल्म अ स्टोरी कार्व्ड ऑन अ ट्री याच्या निर्माते दिग्दर्शकांचं अभिनंदन करूया. या पुढची कॅटेगरी आहे फीचर फिल्म कॅटेगरी आणि अवॉर्ड आहे बेस्ट डेब्यू डिरेक्शन. Award for best debut film. It's a film. So award for best debut film, Sheeness, directed by Manuraj Dubey. The jury awards for Best Debut Direction to Manuraj Dubey for his audacious and original anthology Sheeness. With bold confidence, Dubey weaves four darkly humorous yet deeply emotional stories that explore the raw complexities of female relationships, desire, defense, and self-confrontation in moments of distress. Balancing surreal absurdity with unflinching intimacy, he masterfully elects electric performances and crafts a distinctive tone that is provocative, mysterious, and profoundly human. Heartfelt congratulations to the entire team and on this achievement. बेस्ट डेब्यू डिरेक्शन मनोराज दुबे. अत्यंत मनापासून अभिनंदन. या पुढचा अवॉर्ड आहे ज्युरी मेन्शन फीचर फिल्म. So jury mention feature film award goes to Maria, directed by Hari K. Sudan. The film bravely talks about big questions of faith, freedom, and desire. It is different, daring, and makes us think. Sai Shri Prabhakaran plays Maria with real heart and power. Her performance shows every feeling, confusion, pain, courage, and struggle in a very deep and true way. The movie is brave and honest. It looks at faith, rebellion, and inner struggles in a deep way. Congratulations. ज्युरी मेन्शन फीचर फिल्म. मारियाच्या टीमपैकी कोणी उपस्थित असल्यास त्यांनी कृपया मंचावर येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. मनापासून धन्यवाद आणि अत्यंत मनापासून अभिनंदन, आभार. यानंतरचा पुरस्कार आहे या रंजक संध्याकाळचा सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार, बेस्ट फीचर फिल्म. So the final award for best feature film goes to Malayalam film Malavali,
directed by Boban Govindan. Yes. Malavidi brings Kerala's true spirit to the screen in a simple yet powerful way. It is a very special debut that touches the heart. The visuals by Madhu Ambat are stunning and full of beauty. The acting, especially by Devdasan Cheravat, is very strong and real. The film feels honest, emotional, and full of respect for our roots. Heartfelt congratulations to the entire film team on this remarkable achievement. Congratulations, sir. जोरदार टाळ्या वाजवून आपण या वर्षीच्या बेस्ट फीचर फिल्म माळाबद्री यांचं अभिनंदन करूया. डिरेक्टर बोबन गोविंद. मी आपल्या शहराच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांना विनंती करतो, कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व विजेत्यांनी कृपया मंचावरती यावं. सर्व विजेत्यांना विनंती, कृपया त्यांनी मंचावरती यावं. सर्व विजेत्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवून आपण ह्या वर्षीच्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार मिळालेल्या सर्व विजेत्यांचं मान्यवरांकडून, महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करूया. मी उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांना विनंती करतो, त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या निमित्ताने सर्वजण जमले, त्यांचे मी सर्वप्रथम स्वागत करते. आणि हा महोत्सव एवढा खूप छान झाला. पहिल्या दिवशी म्हणजे जरा थोडंसं हे झालं, पण नंतर 2 दिवस हा आमचा पिंपरी चिंचवडचा महोत्सव खूपच छान झाला. आणि त्याला सर्व आता जे सर्व मान्यवर आहेत आणि ज्यांना विजेतेपद मिळाले त्यांचे मी खूप शुभेच्छा देते, अभिनंदन करते. पुढच्या वर्षी यापेक्षाही आपण खूप मोठा चांगला सोहळा करू आणि अगोदरच पासेसची ह्याची व्यवस्था करू. म्हणजे लोकांना चित्रपट पाहायचा होता, पण कुठला चित्रपट आणि काय ते थोडंसं आपलं हे झालं, डिले झालं. पण पुढच्या वर्षी खूप नक्कीच हा सभागृह आहे, आपलं नाट्यगृह आहे, खूप भरलेलं दिसेल तुम्हाला. आणि परत एकदा मी आपल्या महोत्सवाला शुभेच्छा देते. आणि परत यामधून नवीन आणि आत्ता परीक्षकांचं बी खूप कौतुक करते. त्यांनी खूप निवडक असे चित्रपट, शॉर्ट फिल्म निवडल्या. परत एकदा खूप शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय मनापासून धन्यवाद ताई. ह्या वर्षीचा पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्याची सांगता झाली आहे. आपण पुढच्या वर्षी अधिक जोमाने, अधिक उत्साहाने भेटूया. पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवल या महोत्सवासाठी 3 दिवस सलग 3 दिवस रसिकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या फिल्म फेस्टिवल अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला. याबद्दल आपण सुरुवातीला मी रसिक प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतो. मगाशी मी ज्यावेळेला इथं आपल्या क्रांतिज्योती विद्यालय हा जो पिक्चर बघायला आलो, तर पूर्ण हा जो हॉल होता तो भरलेला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रसिक त्या चित्रपटाला दाद येत होते. मी थोडं प्रेक्षक गॅलरीतून बघत होतो. थोडं आपल्याला नंतर काही लोक गेले, पण आत्तापर्यंतसुद्धा आपण बरेचसे लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. आपण सर्वांचं आभार. आपल्या या कार्यक्रमासाठी पहिल्या उद्घाटन दिवशीपासून आपले पिंपरी चिंचवड महापालिकेचे सन्माननीय महापौर
रवी लांडगे साहेब, त्याचप्रमाणे उपमहापौर शर्मिला बाबर मॅडम, आपल्या स्थायी समितीचे चेअरमन अभिषेक बारणे साहेब, आपल्या क्रीडा समिती सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कोटे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगरसेविका प्रियंका कुदळे मॅडम, आपल्या इथं सर्व आमचे अधिकारी वर्ग, विशेषतः किरण गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे आमचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम आम्ही यशस्वी केला. आमच्या आयुक्त साहेब हळदीकर साहेब, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे साहेब, सर्व अतिरिक्त आयुक्त किरण बगाडे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या तृप्ती सांडभोर मॅडम, सर्व अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी वर्ग आणि विशेषतः महोत्सवाचे आयोजक दत्ता गुंड व त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या वर्षीसुद्धा थोडं अगोदर नियोजन करून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण हा कार्यक्रम यशस्वी करू याची मला पूर्ण खात्री आहे आणि याबद्दल आमच्या उपमहापौर यांनीसुद्धा याबद्दल आपल्याला शब्द दिलेला आहे. आपण चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं सर्वांनी मिळून नियोजन करू असं या पद्धतीनं या निमित्तानं आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझ्या आभाराची 2 शब्द संपवतो. नमस्कार. लाईव्ह बंद कर, लाईव्ह बंद कर. केलं सर 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 2 मिनिट काम करेल. लाईव्ह केलं बंद. काम करेल. व्हॉलंटियर चला या इथे. चला लवकर या लवकर.